नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण 3 अंकी साध्या वजाबाक्या पाहिल्या. तर आज आपण 2 अंकी उसण्याच्या वजाबाकी कशा करतात ते बघूया. तर उसण्याच्या वजाबाकी करण्याआधी आपण वजाबाकी म्हणजे काय हे समजून घेऊ. वजाबाकी म्हणजे ही अशी गणितीय प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये आपण मोठ्या संख्येतनं लहान संख्या ही वजा करत असतो आणि मिळालेल्या गणितीय उत्तराला आपण 2 संख्यांची वजाबाकी असे म्हणतो. वजाबाकी ही नेहमी मोठ्या संख्येतनं लहान संख्या ही वजा करूनच होते. तर चला मग आपण उदाहरणांद्वारे उसण्याच्या वजाबाक्या कशा सोडवतात ते बघूया. तर पहिल्या उदाहरणात बघा, 26 वजा 18. 26 ही मोठी संख्या असून 18 ही लहान संख्या आहे. 26 मधून 18 ही संख्या आपल्याला वजा करायची आहे. तर 26च्या एकक स्थानी आहे 6 आणि 18च्या एकक स्थानी आहे 8. एकक स्थानातून दुसरी एकक स्थानाची संख्या वजा करणे तसेच दशक स्थानातून खालची दशक स्थानाची संख्या वजा करणे याला वजाबाकी म्हणतात. तर 26च्या एकक स्थानी 6 व 18च्या एकक स्थानी 8 आहे. 6 ही 8पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला दोनाकडून एक उसना घ्यावा लागेल. दोनाकडून एक उसना घेतला, हा उरला 1 आणि हा 6चा झाला 16. तर मग आता 16 मधून 8 वजा केले तर आपल्याला मिळतात 8. तसेच दशक स्थानी आता 1 उरला, एकामधून 1 गेला 0. तर 26 वजा 18 या संख्येची वजाबाकी आहे 8. आता उदाहरण क्रमांक 2 बघा. उदाहरण क्रमांक 2 मध्ये 87 वजा 59 ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. 87च्या एकक स्थानी आहे 7 आणि 59चा एकक स्थानी आहे 9. 7 मधून 9 जाऊ शकत नाही म्हणून आपण शेजारील दशक स्थानच्या 8कडून एक उसना घेतला. या 8तनं 1 गेला, उरले 7 आणि इथं 7ला 1 मिळाला म्हणून झाले 17. 17 वजा 9. 17तनं 9 गेले, उरले 8 आणि पुढील संख्या 7 वजा 5. 7 मधून 5 गेले, उरले 2. तर 87 वजा 59 या वजाबाकीचं उत्तर आहे 28. उदाहरण क्रमांक 3 बघा. उदाहरण क्रमांक 3 मध्ये 77 वजा 39 ही वजाबाकी करायची आहे. 77च्या एकक स्थानी आहे 7 आणि 39च्या एकक स्थानी आहे 9. 9 हा 7पेक्षा मोठा आहे म्हणून आपण 77च्या दशक स्थानातील 7च्या कडून एक उसना घेऊन हे झाले 17 आणि याच्याकडे उरले 6. आता 17 मधून 9 गेले, उरले 8 आणि 6 मधून 3 गेले, उरले 3. तर 77 वजा 39 या संख्येची वजाबाकी आली 38. उदाहरण क्रमांक 4 बघा. उदाहरण क्रमांक 4 मध्ये दिलेली संख्या आहे 62 वजा 46. 62 या संख्येच्या एकक स्थानी आहे 2 आणि 46च्या एकक स्थानी आहे 6. 2 मधून 6 वजा करायचे आहे. 2 मधून 6 वजा होणार नाहीत म्हणून आपण शेजारील 62 या संख्येच्या दशक स्थानाकडून एक उसना घेतला. तर हे झाले 12 आणि याच्याकडे उरले 5. आता 12 मधून 6 वजा केले तर उरले 6. तसेच 5 मधून 4 वजा केले, उरला 1. तर 62 वजा 46 या संख्येची वजाबाकी आली 16. उदाहरण क्रमांक 5 बघा. या उदाहरणामध्ये दिलेली संख्या 54 वजा 47 या संख्येची वजाबाकी करायची आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, वजाबाकी ही नेहमी एकक स्थानातून एकक स्थानाची संख्या वजा करतात तसेच दशक स्थानातून दशक स्थानाची संख्या वजा करतात. तर 54 या संख्येच्या एकक स्थानी आहे 4 व 47 या संख्येच्या एकक स्थानी आहे 7.
चारामधून आपल्याला 7 वजा करायचे आहेत, पण 7 ही संख्या मोठी आहे म्हणून आपण 54 या संख्येच्या शेजारील 5 या दशक स्थानाकडून एक उसना घेतला, याच्याकडे उरले 4 आणि हा झाला 14. आता 14मधून 7 वजा केले उरले 7 आणि हे 4मधून 4 गेले उरले 0. तर 54 वजा 47 या संख्येची वजाबाकी आली 7. आता उदाहरण क्रमांक 6 बघा. या उदाहरणात दिलेली संख्या 34 वजा 17 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 34 या संख्येच्या एकक स्थानी आहे 4, 17 या संख्येच्या एकक स्थानी आहे 7. 4 वजा 7 ही मोठ्या संख्या आहे म्हणून 4मधून 7 वजा होणार नाही. तर आपण 34 या संख्येच्या दशक स्थानाकडून एक उसना घेतला, 3तनं 1 गेला उरला 2 आणि इथं झाले 14. तर आता 14मधून 7 वजा करायचे आहेत. 14मधून 7 वजा केले उरले 7 आणि 2मधून 1 वजा केला उरला 1. तर दिलेली संख्या 34 वजा 17 याची वजाबाकी आलेली आहे 17. तर मग आता जर तुम्हाला वरील शिकवल्याप्रमाणे 2 अंकी उसण्याच्या वजाबाकी समजल्या असेल तर खालील एक होमवर्क म्हणून उदाहरण दिलेलं आहे, ते तुम्ही सोडवून त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.